आता तू काय करणार आहेस? आता मी रावस माशाची आमटी, लाल तिखट आमटी बनवणार. अरे वा, लाल आमटी. आता मग त्यासाठी काय काय लागणार आपल्याला? साहित्य सांग जरा बेटा. आता त्याच्यासाठी आपल्याला तिळफळ लागणार, हो. मग धणे लागणार आणि लाल मिरची लागणार. व्हेरी गुड. आता तू काय करते ह्याच्यामध्ये? आता मी लाल मिरची आता तोडते. अच्छा, ह्याच्या अगोदर त्याच्यामध्ये काय टाकलेस? ह्याच्या अगोदर मी आधी इकडे धणे टाकले आणि मग नंतर तिळफळ टाकले. ओके ओके ओके. आता हे तू काय भिजत घालणार का? हो, आता ह्याच्यात पाणी टाकणार. तर मंडळी, हे सगळं आपण भिजत ह्याच्यासाठी घालतो जेणेकरून ह्या मिरच्या असून दे, धणे असून दे, तिरफळ असतील, हे मऊ पडतात आणि चांगल्या प्रकारे वाटले जातात. सगळी प्रिपरेशन तर झाली आहे. आता फक्त एक नारळ किसून द्या ना. पप्पांनी आता इकडे खोबरं किसून ठेवलं आहे आणि इकडे आपल्या वाटपासाठी एक अख्खा टोमॅटो, एक अख्खा कांदा आणि 5 ते 6 लसणाचे पाकळे. आता आपण हे वाटप करायचं. त्याच्यासाठी आपण पहिले आधी आपण हे धणे आणि मिरची फुलं घातलेले ते आपण मिक्सरमध्ये टाकू. आता आपलं वाटप झालेलं आहे इकडे. आता आपण इकडे मातीचं मांड घ्यायचं आणि आता हे तापवायचं. इकडे आता वाटप झालेलं आहे. आता आपण ह्याच्यात टाकायचं. आता आपण ह्याच्यात थोडी कोकम टाकूया. चवीपुरतं मीठ टाकूया. आता माशाच्या आमटीला चांगली उकळ आलेली आहे. आता आपण ह्याच्यात मासे टाकायचे.